गेल्या 1.5 वर्षापासून शासकीय तिजोरीतील 7.5 करोड रुपये खर्च करून जनतेच्या सेवेकरिता दर्यापूर नगरपालिकेचे नवीन इमारत बांधून तयार आहे। मात्र राजकीय कुरघोडी करीत सतत नव्या इमारतीचे लोकार्पण लांबणीवर टाकले जात आहे। या इमारतीच्या लोकार्पण करण्यासाठी मोठे नेते किंवा मंत्री येण्याची अपेक्षा करीत राजकारण केल्या जात असल्याचे सर्वसामान्य नागरिकांच्या लक्षात आले होते। या संबंधी जनतेच्या भावना लक्षात घेत दर्यापूर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पालिका प्रशासनाला वारंवार सूचना देत जागृत करण्याचा प्रयत्न करण्यात आला। मात्र केवळ राजकीय इच्छाशक्तीवर अवलंबून कार्य करणाऱ्या प्रशासनाने मनसेच्या सूचनेकडे सतत दुर्लक्ष केले। शासकीय निधीतून उभारलेल्या कोणत्याही इमारतीचे उद्घाटन किंवा लोकार्पण एखादा सामान्य नागरिक सुद्धा करू शकतो नव्हे तसा अधिकार संविधानाने जनतेला दिला आहे। त्याकरिता कोणत्या सेलिब्रिटीची गरज नाही असे असताना केवळ राजकारण करीत नव्या इमारतीचे लोकार्पण सेलिब्रिटीच्या प्रतीक्षेत लांबणीवर टाकले जात आहे। सध्या स्थितीत नगरपालिकेची जुनी इमारत शिकस्त झाली असून कर्मचाऱ्यास बसण्यात जागा अपुरी पडत आहे। साहित्य ठेवण्यात सुद्धा अडचण जात आहे। याबाबत कर्मचारी वर्गाने सुद्धा प्रशासनाला अवगत केले होते, मात्र त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आले। नवी इमारत तयार करताना ती वापरून जनतेच्या सेवा कार्याला अर्पण करणे क्रमप्राप्त असताना येथे केवळ राजकारण केले जात असल्याचा आरोप मनसेने केला। यासह सप्टेंबरच्या 30 तारखेचा अल्टिमेटम देत सामान्य नागरिकांच्या हस्ते लोकार्पण करणार असे पत्र दिले होते। त्यास केराची टोपली दाखवित प्रशासनाने जनतेच्या अपेक्षेवर पाणी फेरले होते। मनसेच्या वतीने 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीचा मुहूर्त घेत दर्यापूर शहरातील वृद्ध व्यक्तींच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले। तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता। मनसेच्या पदाधिकाऱ्यांना गेट जवळ अडवण्यात आले होते। त्याच ठिकाणी मनसेच्या वतीने दर्यापूर नगर परिषद नवीन इमारतीचे उद्घाटन ज्येष्ठ महिला कांताबाई तायडे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले होते। उद्घाटन वेळी तालुका अध्यक्ष मनोज तायडे, शहराध्यक्ष चंदू काळे, उपतालुका अध्यक्ष पंकज कदम, गोपाल पाटील तराड, राम शिंदे, राहुल सुरपाटणे, कमलेश शर्मा, श्रीकांत वडाळ, सोमेश लांडे, संदीप राणे इत्यादी कार्यकर्ते व शहरातील नागरिक उपस्थित होते। पोलीस निरीक्षक सचिन इंगळे, बजरंग इंगळे यांच्या नेतृत्वात पोलीस बंदोबस्त चोख होता। शशांक देशपांडे, विदर्भ न्यूज, दर्यापूर।